हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. एकदम मनाच्या कोपऱ्यापासून तुमचं खूप 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 स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आत्ता मी निघालेली आहे माझ्या सेकंड डेस्टिनेशनला. म्हणजेच आता आम्ही चाललेलो आहे खारघरला. तर आम्ही चाललेलो आहे खारघरला, जे इस्कॉन टेम्पल आहे तिकडे. तर खारघर स्टेशनला उतरल्यावरती पटकन आम्ही पकडली ऑटो रिक्षा आणि निघालो त्या टेम्पलकडे. तर तिथे गेल्यावरती ते कसं आहे काय आहे ते तुम्हाला तर मी पुढे दाखवणारच आहे. तर चलो चलो चलो. ऑटो रिक्षाने काही मिनिटातच आम्ही पोहोचलो हरे कृष्णा टेम्पलमध्ये. आणि आम्हाला समोर दिसलं भव्य असं मंदिर. आपल्या शहरातल्या दगदगीपासून आणि शांत वातावरणामध्ये असलेले हे मंदिर, निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे ठिकाण मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. हा एक स्पिरिच्युअल आणि कल्चरल एक्सपिरियन्स पण आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच कानावर पडत होतं मधुर कीर्तन आणि मन आपोआप शांत होत गेलं. मंदिराच्या आतमध्ये शिरताच आतमध्ये श्रीकृष्णाने जे काही अवतार घेतले होते आणि जे काही लीला केल्या होत्या त्या भिंतीवरती तिथे लावलेल्या आहेत. हे फक्त मंदिर नाही तर येथे वैदिक एज्युकेशनल सेंटर देखील आहे. दररोज श्रीमद भगवद्गीता आणि इतर वैदिक ग्रंथावरती आधारित येथे वर्गही घेतले जातात. म्हणजेच इथे मनालाच नाही तर ज्ञानाला सुद्धा समृद्ध केलं जातं. 8 एकरामध्ये पसरलेला हा ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्प भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम आहे. मुख्य सभा मंडपामध्ये विराजमान आहे श्री श्री राधा मदन मोहन. अतिशय सुंदर कलाकार आणि प्रसन्न हास्य आणि दिव्य वातावरण. दर्शन घेताच खरंच कसं वेळ गेला कळलंच नाही. आम्ही इथे संध्याकाळी गेलो होतो, त्यामुळे आम्हाला 7 वाजताची जी आरती, संध्या आरती असते ती आम्हाला इथे अटेंड करायला मिळाली. दररोज सकाळी पहाटे सुमारे 4:30 वाजता मंगल आरतीने दिवसाची सुरुवात होते आणि त्यानंतर सकाळनंतर दर्शन सुरू होतात. पण तुम्हाला जर त्याच्यात इकडे येण्यासाठी जर वेळ हवी असेल किंवा त्यांचा टाइम टेबल हवा असेल तर तो मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर ते तुम्ही बघून तुम्ही तुमच्या सोयीनुसार येथे भेट देऊ शकता. दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि त्यानंतर आम्ही तिथे प्रसाद ग्रहण केला. प्रसाद ग्रहण करून मग आम्ही निघालो आमच्या वाटेकडे. आज कौस्तुभ खूपच खुश होता आणि खूप आनंदित होता तो. आणि अशा प्रकारे मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि आज खूप पॉझिटिव्ह एनर्जी मी माझ्यामध्ये घेतलेली आहे. आणि आता पुढे जे काही होणार आहे ते खूप चांगलंच होणार आहे. त्यानंतर आम्ही पळालो ट्रेन पकडण्यासाठी. ट्रेन पकडून त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर असा होता माझा दिवस. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन, बाय.